चला मॅच या ठिकाणी चालू होते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल मिळते राऊंड विकेटने. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलच बॅक ड्राईव्ह आणि चेंडू बॅटचा या ठिकाणी व्यवस्थित संपर्क झाला नाही असंच म्हणावं लागेल. कदाचित ज्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल व्हायला हवा होता परंतु बॉलर्सने मात्र कमालच केली आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जीवाची बाजी लावत असताना. ओ क्लीन बॉल, फलंदाज बाद. सिरीज OUT. या षटकातील आणि निखिल आलेले आहेत न्यू बॅटर आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. राहुलची गोलंदाजी अप्रतिम होती. फक्त केवळ 3च धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यांनी प्रस्थापित केली आहे. गोलंदाज दिनेश. हो बॅटची आतली कडा आणि एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. हो व्हाईट बॉलचा कॉल आणि एक्स्ट्रा मध्ये रन ऍड होतीये. फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एक्स्ट्रा अजून एक मिळेल. स्वराज लुडबे यांना विनंती राहील की आपण माईकशी संपर्क करा. ओ क्या बात आहे. जबरदस्त अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. सुंदर चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि 4 चेंडू बाकी. नो बॉल आणि 1+, no +2. येस धन्यवाद मॅडी सर. कोल्हापूरचा एक अनोखा आणि भारदस्त आवाज आपण ऐकला. प्रीतम भोईर ऑन स्ट्राईक. फटका लाजवाब आहे. हवेमध्ये झेलबादची संधी त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाला होती. नेव्हरदिलेस एक धाव नक्कीच भर पडेल एका धावसंख्येमध्ये. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. फारच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. 0-5 जर्सी परिधान करून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना दिनेशला पाहतोय. डेलिब्रेट चेंडू समजण्याच्या अगोदर मात्र पायाला आदळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. 70 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 17 वर खतरा या ठिकाणी नक्कीच पाहायला कोणाच्या बाजूने पाहावं लागेल. अलॉंग दी कार्पेट चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी पळावं लागेल, मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर बाजी मारायची असेल तर मात्र या ठिकाणी मेहनत, मशक्कत, जिद्द, धाडस, चिकाटी हे गुण मात्र दाखवावे लागतील. हे गुगलच्या प्ले स्टोर वरून तुम्हाला डाउनलोड करून मिळणार नाहीत. अंगातले आहेत ते मात्र बाहेर काढावे लागतील. फार चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना अत्तर्व पाहायला मिळतो.
नो बॉल. या ठिकाणी नक्कीच मार्जिन ऑफ एरर्स जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये फार कमी आहेत आणि इंचेसचा खेळ वारंवार सांगितलं जातं. डेड बॉल. या ठिकाणी बॅट्समॅन तयार नव्हते. स्वैर चेंडू. पंचांचे हात समांतर. धाबा मिळतील अवांतर. पंचांना आज मात्र कवायत करण्याची फारच संधी दिली आहे. जर आजच्या गोलंदाजांचा विचार केला तर दोन्ही हात बाहेर होतात. फटका चांगला आहे. झेल. या ठिकाणी फलंदाज बाद होईल. वेदांत भोईर इट्स बॅक टू दी डगआउट. क्वॅक क्वॅक. येस. बॅट्समन डक वरती बाद होईल आणि फलंदाज या ठिकाणी परत माघारी परतत असताना क्वॅक क्वॅक डक. चांगला फटका चिन्मयच्या माध्यमातून नक्कीच कोपऱ्यात खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी निखिल मात्र पळतच असताना या ठिकाणी निखिल भोईर या ठिकाणी नक्कीच चांगले बॅटिंग करत असताना पण आता मात्र रनरची या ठिकाणी गरज भासली आहे. डेली 10 मिनिटं कार्डिओ या ठिकाणी करायला त्यांना जास्त वेळ मिळत नाही याचं या ठिकाणी नक्कीच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आता फक्त डंबेल मारून येतील, परत बसतील. नक्कीच या ठिकाणी विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली आहे 25. 25 धावा फलकावरती. फारच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार करतोय, मातबगर संघ आहे आणि तशीच कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी जिम वॉरियर्स आणि बीस्ट मॉडेल एक्सेल मोड एक्सेल संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर्स नेम विष्णू. नक्कीच या ठिकाणी कुठच्या अवतारात गोलंदाजी करतील नक्कीच हे पाहणं गरजेचं असेल. मोठा फटका दाखवलाय निखिल भोईरच्या बॅट मधून. हा उंच जरबरारी करणारा निखिल भोईर क्रेन सर्व्हिस षटकार. along the carpet.
नक्कीच रिटायर हर्ट या ठिकाणी एक षटकार मारल्यानंतर निखिल भोईर या ठिकाणी मला चांगला फटका कॅचची संधी त्या ठिकाणी नक्कीच होती. एक धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 32 या आकड्यावरती. एकच धाव फ्लॅट थ्रो त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. विष्णू चांगली गोलंदाजी करत असताना अद्याप नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये होता. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल होत असताना पाहायला मिळते. वाढती धावगती नक्कीच आपण जर विचार केली तर धावफलकावरती सुवर्ण अक्षरात स्कोररच्या नोंद होत असताना नक्कीच पाहायला मिळते ती म्हणजे 35 धावा. परत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र माघारी परतावा लागेल. तुचलमय या मैदानाच्या आतमध्ये ही मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका मागोमाग एक विकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते.
आताचा काय एक धाव असेल ना. पाच बॉल झाले, अजून एक बॉल शिल्लक असेल. 5 बॉल झाले, एक बॉल शिल्लक असेल अजूनही. पाचच बॉल झाले, उर्वरित एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. विनंती असेल कॅमेऱ्याच्या जवळ जे प्लेयर्स बसले त्यांनी कृपया करून थोडंसं बाजूला बसायचं. कॅमेरामॅन ज्या प्रकारे नजरेने माझ्याकडे बघतोय त्या प्रकारे नक्कीच थोडंसं बाजूला बसायचं विनंती असेल. कॅमेऱ्याच्या समोर जे प्लेयर्स बसले त्यांना. चौकारा 4 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतात. चांगला फटका आता मात्र रोखू शकणार नाही.